लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून विशेषतः गोव्यातून अवैधरित्या सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या दारूवर वॉच ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 3 तपासणी नाके चेकपोस्ट तयार करण्याचे ठरविले आहे। नांदणी येथील चेकपोस्ट सोडून मरवडे तालुका मंगळवेढा व वाघदरी तालुका अक्कलकोट या ठिकाणी अतिरिक्त 2 नाके उभारले जाणार आहेत। निवडणुकीवेळी होणारा अवैध दारूचा सुळसुळाट थांबवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आतापासूनच कामाला लागलाय। जिल्ह्यातील प्रत्येक गावातील अवैध दारू विक्री व निर्मिती बंद व्हावी यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांमार्फत ऑपरेशन परिवर्तन राबविले जात आहे। तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातबट्टी मुक्त गाव हे अभियान राबविले जात आहे। अवैध दारू विक्री व निर्मितीवर कारवाईचा पहिला अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागालाच असल्याचे पोलिसांचे म्हणणे असते। विशेष बाब म्हणजे दोन्ही विभागाकडून कारवाई सुरू असतानाही बहुतेक गावांमध्ये हातबट्टी तथा दारू विक्री सुरूच असल्याची वस्तुस्थिती आहे। आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी तयार होणारी हातबट्टी व परराज्यातून वाहतूक होणारी अवैध दारू यावर विभागाचे विशेष लक्ष असणार आहे। त्यासाठी पंढरपूर, अकलूज, करमाळा व सोलापूर या 4 विभागाचे प्रत्येकी 1 पथक व 2 भरारी पथके निवडणुकीच्या काळात रात्रंदिवस कारवाया करतील। एखाद्या गावात अवैधरित्या दारूची विक्री किंवा एखाद्या ठिकाणाहून अवैध पद्धतीने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच नागरिक देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे थेट तक्रार करू शकतात। त्यासाठी 18 00 23 39 999 हा टोल फ्री क्रमांक किंवा 84 22 00 11 33 या व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली।